ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या शहराजवळ असलेल्या हेमांडपंथी शिवकालीन कोंडेश्वर मंदिराच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी मुंबई आणि उपनगरातील तरुण तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। पावसाने जरी दडी मारलेली असली तरी जो पाऊस झालाय त्या पावसामध्ये आता जर आपण पाहिलं तर या मंदिराच्या मागे हा कुंड आहे आणि धबधबा देखील निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणी तरुण तरुणाई जी आहे ती मोठा आनंद या ठिकाणी घेताना आपण या ठिकाणी बघतोय। मात्र जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळी याच मंदिराच्या मागच्या साईडचा जो आपण या ठिकाणी आहोत हा कुंड किंवा पर्यटकांना येण्यासाठी बंदी केली जाते, कारण की या ठिकाणी अनेक पर्यटकांना धोका देखील निर्माण होतो आणि अनेक जणांचा या कुंडामध्ये मृत्यू देखील झालेला आहे। माझ्यासोबत काही पर्यटक आहेत, ते या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलात, कुठून आलात आणि कसा आनंद या ठिकाणी घेताय? मी आलो हैदराबादवरून आलो आहे स्पेशली, आणि मी खूप ऐकलेलं या जागा ठिकाणी थोडं डेंजरस आहे, पण जर आपण सेफ्टी घेतलात तर हे सगळ्यात ब्युटिफुल प्लेस आहे। तर मान्सूनमध्ये जून जुलैमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता आणि थोडा प्रिकॉशन घ्यावा लागेल। नैसर्गिक चांगलं आहे, गावकऱ्यांनी सगळे बंदोबस्त करून ठेवलेले आहे, रस्ते आहेत, सगळे आहेत, पण जे पब्लिक इथं व्हिजिट करणार त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रिकॉशन्स घ्यावं बस। तुम्ही काय सांगाल? मैं बलिया उत्तर प्रदेश से हूँ। मैं यहाँ भगवान कुंडेश्वर का दर्शन करने आया और यहाँ का जो पुल है और ये झरने का आनंद है वो बहुत ही रमणीय और बहुत ही सुंदर है और मुझे काफ़ी आनंद आया और मुझे यकीन है कि यहाँ जितने भी पर्यटक आते होंगे काफ़ी आनंदमयी होके जाते होंगे और खुशनुमा होके जाते होंगे। पर्यटक येणारा हा आनंद घेऊन स्वतः जात आहे। आणखीन काय आहेत आपल्यासोबत, काय सांगाल, कशा प्रकारचा आनंद या ठिकाणी आपण घेताय? आता इधर तो एकदम नैसर्गिक आनंद के लिए लोग लंबे लंबे से आते हैं और उधर से इधर का क्लाइमेट तो बहुत अच्छा है। बारिश में सब इधर पूरा बाहर से लोग आते हैं और इधर का क्लाइमेट मुंबई से एकदम नज़दीक है, इसके लिए लोगों को ये नज़दीक पड़ता है, इसके लिए सब आनंद लेने के लिए हर साल इधर बैठ रहते हैं। इस साल थोड़ा बारिश लेट हुआ है, नहीं तो अभी ये बारिश के महीने में बहुत भीड़ रहती है। काही महिला देखील आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेताय? आम्ही तर दादरवरून आलो, पण आम्हाला मस्त मजा आली, लय भिजलो आम्ही, म्हणजे लय आनंद घेतला। येताना थोडा प्रॉब्लेम झाला, रस्ता वगैरे बंद होता, पण आम्ही आलो, यायचं होतं तसं, आणि आनंद येतो बस। स्वतःची काळजी घेता इथे आल्याच्या नंतर? भीती वाटते, कारण पाणी आहे ना खूप डीप आहे, भीती वाटते, मग तरी आम्ही म्हणजे स्वतःला सांभाळून आनंद घेतो। काय काय सांगशील, आनंद घेतला या ठिकाणी? हो, खूप घेतला, भरपूर घेतला। काय काय एन्जॉय केलं इकडे? खूप एन्जॉय केला पाण्यात। अशा पद्धतीने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी येऊन या निसर्गाचा, धबधब्याचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। कॅमेरामन विजय देसाईसह सुरेश काडे, एबीपी माझा, बदलापूर कोंडेश्वर मंदिर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।